नमस्कार, एस खाऊवालीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बांगडा फ्रायची रेसिपी बनवणार आहोत। एकदम पटकन होणारी रेसिपी आहे आणि चवीला तितकीच छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बांगडा फ्राय बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बांगडा मच्छी घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित साफ करून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत। तर सर्वात आधी आपण मच्छीला मसाले लावून मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे। मसाले टाकताना सगळीकडे व्यवस्थित पसरून मसाले टाकायचे आहेत, त्यामुळे सर्व मच्छीला व्यवस्थित मसाला लागतो। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित हातानेच मच्छीला लावून घ्यायचे आहेत। मच्छीला दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाला लागला पाहिजे, त्यामुळेच मच्छीला छान चव येते। अशा प्रकारे मच्छीला मसाला लावून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं साईडला ठेवायची आहे। आता मच्छी फ्राय करण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। रवा नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल। आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि अगदी थोडं मीठही टाकून घेणार आहोत। त्यामुळे मच्छीवर जे कोटिंग तयार होतं त्यालाही छान टेस्ट येते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बांगडे मॅरिनेट करून ठेवले होते ते एक एक करून ह्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। मच्छीला दोन्ही बाजूने रवा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, त्यामुळे तळल्यानंतर मच्छी छान कुरकुरीत होते। एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये रव्यामध्ये घोळवलेले बांगडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। मच्छी तळताना मीडियम टू लो फ्लेमवरच तळायची आहे, त्यामुळे मच्छी छान कुरकुरीत होते व आतपर्यंत शिजली जाते। अशा प्रकारे सर्व बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बांगडे फ्राय केल्यामुळे आतमधून मऊ व वरून छान कुरकुरीत असा बांगडा तळून तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये मच्छी तयार होते। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपले बांगडे फ्राय करून झालेले आहेत। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा।